फ्युचरमध्ये करणार आहात? आतापर्यंत आपण पाणी देतोय, मोफत सेवा देतोय टँकरची. ज्या बिल्डिंगला पाणी नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बोरिंग उपलब्ध करून दिली आहे. परमनंट पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि मोफत हे आभा कार्ड वगैरे ते शिबिर केलेत. ज्या रुग्णांना कर्करोग आहे त्यांना दर महिन्याला आपण 5,000 रुपये देतोय. पुन्हा जे महिलांचे भजनी मंडळ आहेत वार्डामध्ये त्यांना 13 भजनी मंडळांना आपण मोफत टाळ, मृदुंग हे सामानाचं वाटप केलेलं आहे. पुन्हा महिलांना आपण एकविरा ट्रिपला घेऊन गेलेलो आहे. जवळजवळ 1700 ते 1500 महिलांना आपण घेऊन गेलेलो आहोत. बोला. महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देतोय. घरगुती महिलांना महिला बचत गट झाले ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा सोसायटीमध्ये बेंच नाहीये ते उपलब्ध करून देतोय. काही लोकांचं तर खूप म्हणणं आहे की आम्हाला गार्डन हवं आहे. ते जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट शक्य नाहीये. त्याचे पण प्रयत्न आमचे चालू आहेत. पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत. पण आम्ही पदावर आल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर ते पूर्णपणे सॉर्ट आउट करू आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत प्रभाग क्रमांक 15 मधली ती पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. गेल्या 10 वर्षात जे काही कामं व्हायची राहिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि आमदार किसन कथोरे साहेबांच्या माध्यमातून हे प्रयत्न आमचे चालूच राहणार आहेत. 24/7 आमचं कार्यालय ओपन असेल. आम्ही प्रत्येकाला अवेलेबल राहू प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी. आणि आमदार किसन कथोरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली ही विकास कामे होणार आहेत त्याची 100% मी ग्वाही देते. आणि 2 तारखेला इलेक्शन आहे तर तुमच्या या माध्यमातून मी सांगते की आम्हाला प्रचंड बहुमतांनी, भरघोस मतांनी आम्हाला विजय मिळवून द्यावा. नमस्कार, मी हर्षदा उमेश पवार, प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे बीजेपी पक्षातनं. तर आपलं 3 वॉर्डचं एक पॅनल आहे. अ मधून भाविका हर्षल घोरपडे, 15 ब मधनं हर्षदा उमेश पवार आणि 15 क मधून आदित्य नरहरी पाटील असे आहोत. आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुचिताताई घोरपडे. असे आहे की पाण्याचा प्रॉब्लेम, आतापर्यंत आम्ही पाण्याचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि तरुणांचा प्रॉब्लेम की त्यांना व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणं. तर आम्ही उद्योजक आहोत. अंबरनाथ आनंदनगर MIDC मध्ये आमचे व्यवसाय आहेत तर तिथे त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देऊ. आणि महिलांचे जे आहेत उद्योग त्यांनाही काही आम्हाला कामं करता येतील ती आणखीन आम्ही कामं करून देऊ. आणि त्यासाठी